नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्या जानकीला फोन लावते आणि मायाचा पत्ता सापडलाय म्हणून तिला तो पत्ता सांगते. जानकी त्या पत्त्यावर पोहोचते. तिथे ती ओवीला आवाज देते. ओवीला बांधून ठेवलेलं असतं. ओवीला जसा जानकीचा आवाज येतो तसं ओवी पण तिला रिप्लाय देते. जानकी ओवीला शोधत त्या गोडाऊनमध्ये फिरत असते आणि तेवढ्या तिथे माया येते. माया जानकीचं तोंड दाबते आणि जानकीला मारायला लागते. जानकी माया यांच्यामध्ये खूप मारामारी होते आणि मायाच्या हाताला चाकू लागतो. ते जानकीच्या पोटात चाकू खुपसते आणि जानकी खाली बेशुद्ध पडते. आता जानकी खाली पडली आहे, पण माया या सगळ्यात पकडली जाईल का ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानकी, ऋषिकेश, ओवी, माया यांना शोधून घरी येतात. जानकी सगळ्यांना म्हणते, माझी पूर्ण खात्री आहे माया, ओवी तिथेच होते. मला ओवीची चाहूल लागली होती. त्यांनी जागा नाही बदलली. आपण अजून शोधायला हवं होतं. जानकीला ओवीला भेटावंसं वाटत असतं. ती खूप रडत असते आणि घरातले तिला समजवत असतात. ओवीला आपण शोधू, ती सापडेल असं सगळं सांगत असतात. पण जानकीचा धीर खचत चाललेला असतो. जानकी खूप विचार करते. तिला ओवीशिवाय जगणं कठीण वाटत असतं. तर दुसऱ्या दिवशी सौमित्र, ऋषिकेश बाहेर बोलत असतात. ऋषिकेश तिथे काल काय काय झालं हे सौमित्रला सगळं सांगतो. सौमित्र म्हणतो, जर आपल्याला आपले ओवी पुन्हा सुखरूप आणायचे असेल आणि मायाला जर पकडायचं असेल तर मायासारखा विचार करावा लागेल. मायापेक्षा एक पाऊल पुढे राहावं लागेल, तरच ती आपल्या जाळ्यात अडकू शकते आणि त्यासाठी त्या व्यक्तीचा पुन्हा एकदा वापर करू. ऋषिकेश विचारतो, म्हणजे नेमकं काय करायचं? सौमित्राच्या डोक्यात असलेला प्लॅन तो ऋषिकेशला सांगतो. ऋषिकेशला सौमित्राचा प्लॅन आवडतो. तर इथे माया सयाजीला फोन लावते. ती सयाजीला म्हणते, सयाजीराव, मला तुमची मदत हवी आहे आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 25 करोड रुपये देईन. 25 करोडचं नाव ऐकून सयाजी मायाची मदत करायला तयार होतो आणि कावेरी त्या दोघांचं बोलणं ऐकते. तर इथे ऋषिकेश, सौमित्र पोलिसांकडे येतात आणि इन्स्पेक्टरला आपला सगळा प्लॅन सांगतात. इन्स्पेक्टरला तो प्लॅन पटतो आणि इन्स्पेक्टर त्या दोघांना मदत करायला तयार होतात. तर इथे कावेरी ऐश्वर्याकडे येते आणि सयाजीला कोणाचा तरी फोन आला होता. सयाजीला 25 करोड कोणीतरी देणार आहे हे सांगते. ऐश्वर्याला कळतं की तो मायाचाच फोन असणार. ऐश्वर्या सयाजीचा पाठलाग करायला त्याच्या डिक्कीमध्ये बसते आणि त्याचा पाठलाग करते. तर इथे ऋषिकेशच्या प्लॅनप्रमाणे हवालदार त्या व्यक्तीला सोडतो. तो व्यक्ती तिथून पळून जातो आणि हवालदार ऋषिकेशला फोन करून सांगतो की तो व्यक्ती तिथून पळून गेलाय, आता पुढचं काम तुम्ही करा. ऋषिकेश, सौमित्र त्या माणसाचा पाठलाग करतात. तर इथे सयाजी मायाला भेटायला एका ठिकाणी पोहोचतात आणि ऐश्वर्या डिक्कीतून खाली उतरते. ऐश्वर्याला कळतं की हा सगळा सयाजी आणि मायाचा प्लॅन आहे. माया ओवीला घेऊन मुळशीच्या बाहेर जाणार आहे आणि त्यासाठी ती सयाजीची मदत घेते. सयाजी म्हणतो, पण माझे पैसे ते कधी भेटणार? माया म्हणते, मिळणार. मी तुमच्या त्या डिक्कीमध्ये, त्या गाडीमध्ये पैसे ठेवीन आणि तिथून उतरून जाईल. त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतील. सयाजी तिच्यावर विश्वास ठेवतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.